आज घास नव्हता तर घेतली आता मका. प्रज्ञेशने बी तिकडे थोडी काढली, मरणाची जड झाली बोई. ही जेवढी मका उचलली ना आता सध्याला, ती विकत जर घ्यायला गेलं तर 100 रुपयाची होती. अरे बाप, बघा इथं प्रज्ञेशने थोडी काढली आहे. इथं प्रज्ञेश, चलो आता याच्यात आयफोन वानीच व्हिडिओ येत आहे. ते फोन आजपासून माझे प्रज्ञेशचे दोन्ही फोन घेऊन जा प्रज्ञेश माझे. हे फोन माझा आहे आजपासून ना. काय चमकू राहिलंय काय माहित आता. माझा स्किन टोन कसा येतोय फोटो मध्ये तर पूर्ण काळा आला. इथं कोण झोपलो होतं रे इतका. चलो अभी डालेंगे गौरी को और हो गया काम फिर ओके मध्ये. पण ह्या मोबाईल मध्ये थोडा प्रॉब्लेम असा आहे की मला आहे ना एकदम असा ताणाव लागू राहिला हात. पण तवा व्हिडिओ येऊ राहिली पूर्ण असा ताणावला. जो वाईल्ड अँगल म्हणतो ना तो नाही सध्याला. पूर्ण ताणावला का हात मगच येते व्हिडिओ. मानेला इतकं जबर काचलंय ना. थोड्या वेळ टाकू आता. अरे बापरे, स्किन टोन पण एकदम आयफोन वाणीच येऊ राहिली. राज आमचं झालंय आता आवरून. ती गेली अंड्याकडं. इकडं बी आणला टाकलंय. हा पाणी घे ना, याच्यात पाणी ठेवायचं राहिलं. मग गौरीला सोडायचं आणि मग शेळ्यांना मका द्यायची टाकून. पाणी बी आलंय आता. चला चला पाणी प्या. चला झालंय यांचं आता पाणी वगैरे सगळं. आता घेतो यांना मका टाकून. झालं काम. गौरीला पाण्याला सोडायचंय बरं काजू. मग झालं. मका एकदा खाऊ घातली का मग झालं आजचं काम. चल चल पाणी प्यायचं. चल पाणी प्यायला वर पुढं. मका दाखवू नको हिला आत्ताच. आता काय कोणतं पाणी पिली तरी एकच. आत्ताच भरलेत पाणी तरी पण हे नको पिऊ. हे नको पिऊ तरी पण हे पी. चल हा आता कशी बरं. पण ते प्यायचंय स्वच्छ राहत थोडंफार का व्हाय ना. मस्त होते सगळीकडं आल्या शेळ्या पण. आता नैनो में खुल रहे है अंदाज मेरे. आहा 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 भारी डोळे आले. पिऊन ते अजून पिईन ठेम्मा होऊन जाईन सगळा. तिथं प्रज्ञेश आहे. आता प्रज्ञेश जाईन मका घ्यायला. मग देऊ आपण. ए मारी ती काय बाई. आई कशी शेळी आहे ती तिकडं आरडू राहिली. झालंयचं आता. कुठं आरडू राहिली. हा इथं हे इथं. चला झालंयचं आता हिला बांधू. चला रे चला, आज घास नाहीये. चल बाई बाहेर गेली कशाला. ओके आता गौरीचं भोजन. तिला आहे ना सुट्ट तिथंच ठेव. थोडं टाकन थोडं राहू दे. सगळं नको टाकू. ते आता एका घासात घेईल सगळं खाऊन. लय लांब टाकलं रे. जर गौरी मागच हे सगळं खाऊन टपकनी. बस झालं. थोड्या वेळ टाकू आता. झालं गौरीचं पण आता भोजन. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. थोडं 7 नाही वाजले का मे 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 चालू होतं. गौरी तू पण आज सूट. आज काय घास नाही आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आहे. गौरी हो बाहेर चल. हो बाहेर. हो बाहेर इथं नको थांबू. बाहेर होय चल. उधळू नको बघता. ऐ पाहिलो कुठं फिरतोय. ऐ चला 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 वा बाहेर. बाहेर चला. कोंबड्या जात्यात. त्यांचे 2 अंड्याचे डमी ठेवलेले आहेत ना आपण. रोज विस्कटून ठेवतात ते. रोज असे सांभाळून असे गोळा करून ठेवतात. आणतो तुम्हाला बी खायला आणतो. गेले आता कोंबड्या राहिल्यात फक्त. चला चला रे कोंबड्या उभी तुम्ही बी आता. चलो चलो. मका टाकले आधी हे लांबपर्यंत. त्या तिथपर्यंत ते तिथं त्या इकडं फोडून खावा त्यासाठी. आता टाकतो ज्वारी.
आ आ आ आ हे तिकडे माका खाईन तुला माका टाकली ना पळ ना. काय रे कुठे गेला एक कुठे गेला येतो एक पहिलवान कुठे गेला इथे माझ्या डोळ्या पुढे मी म्हणतो कुठे गेला ती तिकडे पळाली. चला आता फक्त पिल्लांना आहे ना बाजरी टाकायची खाद्य टाकायचं. काल आणलं होतं खाद्य आपण त्यांचं संपलं होतं. हे ना असं परवडत नाही राव ते खाद्य कारण की बाहेरून आणायला आहे ना 40 रुपये किलो भेट राहिलं आणि ते गोणी जर घेतली 30 रुपये किलो भेटते. मग गोणी पण लय महाग आहे त्याच्यामुळे आपण गोणी पण घेत नाही. थोडं आपलं खाद्यच आणलेलं परवडतं पण तसं पण ते परवडत नाही. पण चल जाऊ द्या कितीक दिवस अजून आहे ना फक्त 1 महिनाभर पिल्लांना खाऊ घालायचं. मग त्यांना बरोबर आपलं ज्वारीवर चालू केलं का नाही तर मकाचं भारडा करून आणलं का ओकेमध्ये काम होऊन जाईल. मकाच्या भारड्यात थोडं सुकट टाकलं का खाद्याचंच काम करेन ते. उगं ते आहे ना लहानपणी मारावं नाही जास्त काही त्यांना व्हावं नाही त्याच्यामुळं आणि फास्ट वाढ व्हावं त्याच्यामुळं आपण त्यांना खाद्य देत असतो. पहिलवान खातो इकडं आता हळूहळू ऐ ओय चावून खाय बाबा. फक्त असे लांबून टाकले ना लांब तरच ते चावून खातात नाही. एक खट ठेवले गिळून घेतात नंतर रवंत करतात. पण काय होतं रवंत करायच्या आधी घेतात पाणी पिऊन मग फुगतात डायरेक्ट मागच्या वेळेस तसंच झालं. मग चला आणलं बाबांनी आता खाद्य. चला धरा चला. आमचा झालेला आहे आता पोट भरून नाश्ता. नारळ काय आहे तुमचा नाश्ता राहिला का बाबा यांना आणावं लागेल. आत्ताच आणायचं थोड्या वेळाने आणायचं. चला मग मी आणतो तू कुट्टी करू आपण तो मी आणतो का आपण मग आंघोळ वगैरे करू. परत 11 वाजता ग्रहण लागणार आहे का नाही प्रज्ञेश. चालला हा कर प्रज्ञेशची सुट्टी संपली. प्रज्ञेश चाललाय आता डायरेक्ट प्रज्ञेश 1 मेला येणार. 4 मेला ओके. चला भाऊ आता घेतलं एक गवत करू त्याची कुट्टी. आता फक्त एवढंच राहिलं बरं का मग झालंय सगळं. माझं चाललंय की बाबा आपल्याला थोडीफार मका लावा कारण की या गवतापेक्षा आहे ना मकाला भारी असते. हे गवत जे आहे ना ते फक्त पोट भरायचं सामान आहे. मुरमुरे आपण कसे खातो तसं सामान आहे आणि मका आहे ना एकदम पौष्टिक असती. मका तर आहे बरं का आपल्याकडे ते तिथं पण आजूक लावा चाललंय माझं. बघू याच्यात जर रोटा मारला ना 2 टोकन यंत्राचे आपण एकदा चालून बघू याच्यात मग बघू कशी उगती कशी नाही. चला आधी याची कुट्टी करून टाकतो कारण की इथंच आलेत गौरीन ते सगळे लय आवाज करून राहिलेत. झाली आता कुट्टी. हे आज गोणीतच केली. हा हे काय भरू ना ते खाली सांडली थोडी नेमकी गोणी लावली होती ना पण त्याच्यामुळे ती खाली आहे ना लय भुगा झाला. सायलेन्सरचं हे असं इकडे काढावं लागेल नाही तर मग काय सायलेन्सर तोंड कसं बदलत तसं बदलता येईल माहिती. ते काय तिथं ठेवलं गोणी जळती आणि दुसरं ठेवावं तर ते लय वायाला जातं. पण असं वायालाच जातं खालीच ठेवलेलं बरं आपलं. गाडीवर आता थोडं पाणी मारलंय कारण की प्रज्ञेशन त्यांना सोडायला जायचंय स्टँडवर. चलो चला येऊ सोडून आता त्यांना. बसले भाऊ भेटली जागा यांना. ओके सांभाळून जावा. टाटा बाय. सबस्क्राईब करा. चला भाऊ दिला आता प्रज्ञेशन त्यांना बसून. आता आम्हाला कवर पण करमायचं नाही बाबाला मला आजीला पण येते 1-2 महिन्यात परत येते ते पेपर होता प्रज्ञेशचा आणि दीदीचं बी कॉलेज चालू झालंय नेटकीच त्याच्यामुळे गेले आता. चलो अभी हम भी निकलते हैं घर को. ती पुढंच एसटी आहे पण इथं लय खडबड रस्ता आहे त्याच्यामुळे पुढं नको जायला. त्याच्यामुळे आरामशीर बसलेत आता. जाऊ दे झालं. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.